नमस्कार यूट्यूब फॅमिली. तर मी आज ह्या विषयावर बोलणार आहे की एक व्हिडिओ बनवलेला ना, की ते मी 10 किलो वजन म्हणजे कसं कमी केलं. त्याच्यावर मला भरपूर सारे प्रश्न आले, भरपूर साऱ्या कमेंट आल्या, बऱ्याच जणींचे फोन आले. तर ताई खरंच वजन कमी होते का? तर हो. तर मी ह्या मुद्द्यावर बोलणार आहे की तुम्ही पोट भरून खा आणि वजन कमी करा. आता तुम्ही म्हणणार पोट भरून खा आणि वजन कमी करा हे असं कसं? तर होय मैत्रिणींनो, दुपारी तुम्ही सकाळी नाश्ता 9 वाजता 10 वाजता फुल नाश्ता करा. दुपारी 1 वाजता किंवा 2 वाजता म्हणजे 1, 1:30, 2 ह्या टायमिंगमध्ये तुम्ही पोट भरून जेवा. फक्त चपाती खात असाल, तुम्ही समजा 3 चपात्या खात असाल तर 2 चपात्या खा. एक वाटीभर थोडासा भात खा. जास्त पूर्ण भात लगी बंद करू नका जर एखाद्याला सवय असेल तर. किंवा मग 2 चपात्या 3 चपात्या खात असेल तर 2 चपात्या घ्या. काकडी, टोमॅटो, सलाड भरपूर घ्या आणि ते खा दुपारी. पण दुपारी तुम्ही पोट भरून जेवा. दुपारी 1:30ला 2ला पोट भरून जेवा. नंतर जेवल्या जेवल्या लगेच पाणी पिऊ नका. थोडंसं एकच घूट पाणी प्यायचं आणि जेवल्यावर परत अर्ध्या तासानं मैत्रिणीनं पाणी प्यायचं. आता मी तुम्हाला ना साड्यांना हात शिलाई करत करत बोलत होते मैत्रिणीनं. पण म्हणलं चला बरं असं सारखं कमेंट करतात आणि आपण नुसतं बघतोय आणि सोडून देतोय, तर म्हणलं एक व्हिडिओ बनवावा. दुपारी तुम्ही पोट भरून जेवा. म्हणजे भाकरी खा, ज्वारीची खा, मकीची खा, बाजरीची खा, कशाची खा, पण एक खा, 2 भाकरी खा, पण पोट भरून दुपारी भाकरी, भाजी, सलाड जे तुम्हाला काय खायचं ती खावा. फक्त संध्याकाळी संध्याकाळी 6 नंतर पाण्याशिवाय काही घेऊ नका. संध्याकाळी 6 नंतर ना फक्त पाणी प्यायचं. तुम्हाला जर वाटलं ना, आता बऱ्याच जणींना काय वाटतं की संध्याकाळी, एक जण तर म्हणले, मला कमेंट केले की ताई संध्याकाळी नाही जेवण केले की मला झोप लागत नाही. असं काही नाही. ते आपल्या एक मनाला वाटतं तसं की मी नाही जेवल्यावर मला झोप लागायची नाही. तुम्ही एक दिवशी बघा ना, न जेवण करून 6च्या नंतर काहीच खाऊ नका आणि तुम्ही बघा झोप लागते का नाही. तुम्हाला जर वाटलं की बाबा आपल्याला झोप लागत नाही, तर मग थोडंसं काहीतरी डाळ वगैरे, मुगाची डाळ शिजवून त्याचं वरण वाटीभर घ्यायचं किंवा सूप कशाचं तर घ्यायचं किंवा फुलपात्रभर दूध घ्यायचं. आणि जर तुम्हाला वाटलं हा रात्री जेवण केलं ना पण झोप छान लागली, तर मग तशीच सवय लावा तुम्ही. मी स्वतः सांगते मैत्रिणींनो, कारण मला बऱ्याच जण आता गावाकडे पण परवा गेल्या मला कुणी म्हणजे प्रत्येक जण म्हणायला लागलं की एवढी कशी काय तब्येत कमी केली, एवढी कशी काय तब्येत. 71 माझं वजन होतं आणि प्रत्येकजण मला आत्ता माझं 58 किलो वजन आहे. तर प्रत्येकजण मला बघितलं की म्हणते ती एवढी कशी खराब झाली, तू कशाने केली, काय घेतलं, काय करते, म्हणजे जिम लावली का, योगा करते का, व्यायाम करते का, म्हणजे एवढा प्रश्न की विचारू नका. मग त्यापेक्षा म्हटलं आता चला ह्याच्यावर एक काहीतरी आपण म्हणजे व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगावं. मैत्रिणींनो, मी सकाळी 9-10 वाजता तर तुम्हाला सांगितलंच मी काहीतरी थोडासा नाश्ता करते. नाश्ता म्हणजे मी काय तुम्हाला सांगितलं, मला काय फळ असेल तर मी ती फळं खाते. आणि राहिली दुसरी गोष्ट, दुपारी मात्र मी पोट भरून जेवण करते. 1:30 वाजता म्हणजे करेक्ट मी 1:30ला जेवण करते. 1:30 वाजता मी ज्वारीची भाकरी जी काय असेल ती भाजी मी पोट भरून खाते. आणि संध्याकाळी 6 नंतर मी काही खात नाही. संध्याकाळी 6 नंतर फक्त मी पाणी पिते. 6 नंतर पाण्याच्याशिवाय मी दुसरं काहीच खात नाही. मी तसं 11 महिने झालं करते मैत्रिणी. तर जवळजवळ मी 10 महिन्यात मी 12 किलो वजन कमी केले, हे असं करून संध्याकाळी 6 नंतर न काय खाऊन. आणि तुम्हाला जर खरंच वजन कमी करायचं असेल ना, तर तुम्ही 1च महिना ते करून बघा प्रयोग, की संध्याकाळी 6 नंतर काही खाऊ नका आणि 1 महिन्यानंतर तुम्ही तुमचं वजन चेक करा. तुम्हाला 1 ते 2 किलो वजन, कमीत कमी 1.5 किलो तर वजन कमी झालेलं तुम्हाला जाणवेल. कारण हे माझा अनुभव सांगते तुम्हाला. आणि आता अजून बरेच प्रश्न होते, पण आता माझ्या लक्षात येईना की प्रत्येक कमेंटचं उत्तर मी द्यायला. आणि कोण म्हटलं की संध्याकाळी दूध घेतलं तर चालेल का? दूध घ्या, पण तुम्ही जास्त नका घेऊ. एक छोटं फुलपात्र दूध घ्या, जास्त घेऊ नका. आणि त्या दुधात साखर वगैरे काय टाकू नका, कारण कसं मग तुम्ही दूध घ्यायचं म्हणल्यावर तर थोडीशी साखर टाकून घ्यायचा, असं काय करू नका. दूध घ्या, पण एक फुलपात्र घ्या बिगर साखरेचं. आणि जास्त गोड खाऊ नका, भात जास्त खाऊ नका. आणि दुसरी गोष्ट, चपाती तर मी खातच नाही. मला अगोदरपासून चपाती आवडत नाही. पण पहिली मी माझं वजन होतं तेव्हा मी भाकरीचा कंटाळा करायसाठी, म्हणून मी चपाती खायची. पण मी ठरवलं ना जेव्हापासून की भाकरीच खायची, भाकरी खाऊनच वजन कमी करायचं, तर मी दोन्ही टायमाला नाही म्हणू शकत. मी एकच टाईम मी भाकरी, दुपारी मी 1-1.5 भाकरी खाते. आता आज तर दुपारी मी तुम्हाला सांगते, वांग्याची भाजी पातळ रस्सा केली काळ्या तिखटाची. मग त्यांना मी सुकी भाजी केली, मला पातळ रस्सा केला, तर त्याच्यावर मी 1.5 भाकरी खाल्ली आज. अगदी व्यवस्थित. काकडी, टोमॅटो काय असेल ती फळं मी चिरून घेत असते. मी कोबी वगैरे पण घेते कच्चा चिरून. कोबी घेते, काकडी घेते, टोमॅटो घेते, कांदा घेते तुम्हाला सांगते. आणि त्याच्यासोबत मेथीची भाजी असली कच्ची तर मेथीची भाजी घेते. आणि मी म्हणजे सलाड भरपूर घेते आणि भाकरी भाजी खाते.
आणि तुम्हाला पण जर वजन कमी करायचं असेल तर तुम्ही तसंच वजन कमी करा. मला तर म्हणजे सांगायचं गोष्ट म्हणजे, आणि दुपारी तुम्ही पोट भरून जेवा. 2 भाकरी खा. तुम्हाला आता वाटत असं बाबा मी संध्याकाळी जेवणार नाही, मग आता मी 1 भाकरी खाल्ल्यावर मला संध्याकाळी भूक लागेल, असं काही नाही. तुम्ही दुपारी 1.5 भाकरी खा, 2 भाकरी खा, पोट भरून जेवा. पण संध्याकाळी मात्र 6 नंतर काही खाऊ नका मैत्रिणींनो. खरंच जर कोण असेल इच्छुक की मला वजन कमी करायचं आहे, तर त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवते. आणि त्यांनी माझा व्हिडिओ बघून ना खरंच त्या दिवसापासून चालू करा की संध्याकाळी न जेवायचं. आणि मला 1 महिन्यानंतर तुमचं वजन कमी झाल्यावर मला तुम्ही कमेंट करून सांगा की ताई माझं खरंच एवढं वजन कमी झाले. तर खरंच होतंय. कारण मी पण एवढी तरसली होती ह्या वजनासाठी. मी जिथं जाईल तिथं मला सगळे म्हणायचे, कारण माझा नवरा एकदम असं बारीक आहेत, आणि मला सगळे म्हणायचे तू किती जाड झाली, केवढी झाली, कशी काय एवढी जाड झाली, स्वतःकडे लक्ष दे, असं प्रत्येकजण म्हणायचं. पण आता तेच मला बघितल्यावर म्हणतात की संगीता तू एवढी छान तब्येत बारीक केली, कसं काय, जिम लावलीस का, व्यायाम करतेस का, म्हणजे भरपूर विचारतात मला. आणि आता म्हणतात हां आत्ता बरोबर दिसते बाई, आता खूप छान दिसायला लागली, कारण लईच जाड होती. तर तुम्ही पण असंच वजन कमी करा आणि एकदम सुंदर दिसा, छान दिसा. असं तुमच्याकडे बघितलं तर तुम्हाला विचारलं पाहिजे की तू वजन कसं कमी केलं. आणि तुम्ही विचारलं तर त्यांना सांगा की मी संध्याकाळी 6 नंतर काही खात नाही म्हणून. म्हणजे असं म्हणू नका की नाही मी हे घेतलं, मी ते घेतलं, असू द्या. कारण प्रत्येक महिलांना वाटतं आपण छान दिसावं, व्यवस्थित दिसावं, फिट दिसावं. जसं मला वाटलं तसं तुम्ही पण छान दिसा, फिट दिसा, तब्येत पण स्वतःची सांभाळा. आणि मैत्रिणींनो, माझा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना, तर जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.